नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळी 2 योजनांचे पैसे जमा झाले तर त्याचा सर्वात मोठा फायदा कशासाठी होईल? शेतीसाठी, बियाणांसाठी, खतांसाठी आणि कुटुंबाच्या गरजांसाठी. कारण मित्रांनो, आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये सुरू आहे. आणि ते म्हणजे PM किसान योजनेच्या ताज्या हप्त्याचे PM किसान योजनेच्या ताज्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची बातमी आणि माहिती. पैसे कधी येणार? तर मित्रा, गेल्या काही दिवसापासून शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उत्सुकता आहे. कारण PM किसानचा योजनेचा 23वा हप्ता जारी करण्यात आला आहे. देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत, तर काहींच्या खात्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती मोठा आधार मिळाला आहे. मात्र मित्रांनो, आता सर्वांचे लक्ष एका दुसऱ्याच महत्त्वाच्या योजनेकडे लागले आहे, आणि ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आणि ही योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. PM किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये म्हणजे वर्षाला तब्बल 12,000 रुपयांची आर्थिक मदत होत आहे. आजच्या काळामध्ये ही मदत शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मित्रा, सध्या अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत सध्या. आता पुढचा हप्ता कधी येणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विविध स्तरांवरती हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. खरीप हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत जमा झाल्यास त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. म्हणूनच पुढील हप्त्याबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढील हप्त्याकडे मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का? KYC पूर्ण आहे का? जमिनीची माहिती अपडेट ठेवा आहे का ते देखील चेक करा. आणि सर्व तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पात्र असूनही अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे लाभार्थी पैसे मिळवण्यापासून वंचित राहतात. म्हणून आजच ही सर्व माहिती तपासा. आणि आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते अपडेट सध्या उपलब्ध माहितीनुसार आणि मागील हप्त्यांच्या पॅटर्नचा विचार करता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता 2026 म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जात आहे. अर्थात अधिकृत तारीख जाहीर होताच तीच अंतिम मानली जाईल. पण सध्या शेतकऱ्यांच्या सकारात्मक वातावरण असून लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. म्हणूनच आशावादी राहा, तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा आणि पुढील अधिकृत घोषणेची वाट पहा. त्याचबरोबर व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.